मागच्या जन्मी तू नागिन होतीस असं सांगत भोंदूबाबांनी अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढलं आणि पुढे जे घडलं ते संतापजनक आहे। सांगली जिल्ह्यातील विटा शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आलं आहे। दैवी शक्ती पूजा आणि मागच्या जन्माच्या गोष्टी सांगत काही भोंदूबाबांनी एका अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढल्याचा आरोप करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी स्वतः आध्यात्मिक शक्ती असल्याचं सांगत होता। त्यांनी पीडित मुलीला तू मागच्या जन्मी नागिन होतीस आणि हा नाग होता असं सांगून तिचा मानसिक फसवणूक केल्याचा आरोप आहे। यानंतर पूजा, हवन, देवीचा संचार अशा गोष्टी सांगत मुलगी आणि तिच्या कुटुंबाकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याचंही समोर आलं। तक्रारीनुसार आरोपींनी मुलीला धमकावत तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दाखवली। या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात पॉक्सोसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांबाबत संताप व्यक्त केला जात आहे।